वाई शहराच्या गजबजाटापासून काही किलोमीटर दूर एका अडवळणाच्या रस्त्यावर एकाकी उभा होता तो जुना प्रचंड वाडा। त्याची दगडी बांधकाम असलेली मोठी भिंत अनेक ठिकाणी ढासळली होती आणि त्यावर शेवाळे आणि वेली पसरल्या होत्या। वाड्याचे छत अनेक ठिकाणी तुटले होते आणि त्याच्या लाकडी चौकटी किंकाळ्या मारणाऱ्या भूतांसारख्या दिसत होत्या। वाईमधील गावकरी त्या वाड्याला भूताटकीचा वाडा याच नावाने ओळखत होते। सूर्यास्तानंतर तर कुणी चुकूनही त्याच्या आसपास फिरकायची हिंमत करत नसे। अनेक भयावह कथा त्या वाड्याभोवती फिरत होत्या, ज्यामुळे लोकांच्या मनात धडकी भरत होती। रमेश आणि त्याची पत्नी सीमा हे नुकतेच मोठ्या शहरातून वाईमध्ये आले होते। रमेशला एका कंपनीत नोकरी मिळाली होती आणि दोघांनाही शांत आणि स्वस्त ठिकाणी राहायचे होते। शहरात घर घेणे त्यांच्या बजेटमध्ये नव्हते, त्यामुळे ते उपनगरांमध्ये घर शोधत होते। एका स्थानिक प्रॉपर्टी एजंटने त्यांना हा जुना वाडा दाखवला। पहिल्या दृष्टिक्षेपात सीमाला तो वाडा अजिबात आवडला नाही। त्याची मोडकळीस आलेली अवस्था, आजूबाजूची भयान शांतता आणि नकारात्मक ऊर्जा तिला जाणवत होती। तिने रमेशला दुसरे घर शोधण्याचा आग्रह केला, पण रमेशला वाड्याची प्रचंड जागा आणि कमी किंमत खूप आकर्षक वाटली। त्याला वाटले की थोडी डागडुजी करून ते या वाड्याला सुंदर घर बनवू शकतात। पैशांची बचत करण्याच्या हव्यासापोटी त्याने सीमाचे म्हणणे ऐकले नाही आणि त्यांनी तो वाडा खरेदी करण्याचा निर्णय घेतला। वाड्याच्या मालकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रमेश आणि सीमा त्या वाड्यात राहायला आले। पहिल्याच दिवसापासून त्यांना घरात एक अनामिक भीती जाणवत होती। दिवसा वाडा शांत आणि उदास वाटत होता, पण रात्र होताच वातावरणात बदल व्हायचा। पहिल्या रात्री जेवण झाल्यावर दोघे बेडरूममध्ये झोपायला गेले। मध्यरात्री अचानक त्यांना खालील मजल्यावर कुणीतरी हळूहळू चालत असल्याचा आवाज ऐकू आला। रमेशला वाटले की कदाचित वारा असेल किंवा एखादा प्राणी घरात घुसला असेल। त्याने उठून बघण्याचा प्रयत्न केला, पण सीमाने त्याला थांबवले। ती खूप घाबरली होती आणि तिला वाईट स्वप्ने पडत होती। दुसऱ्या रात्री त्यांना पायऱ्यांवर कुणीतरी धावत चढ उतर करत असल्याचा आवाज आला। आवाज खूप स्पष्ट होता, जणू काही कुणीतरी खूप घाईत असेल। रमेशने हिम्मत करून दरवाजा उघडला आणि बाहेर बघितले, पण पायऱ्यांवर आणि खाली हॉलमध्ये कुणीही नव्हते। त्याला आश्चर्य वाटले आणि थोडी भीतीही आली। त्याने सीमाला सांगितले, पण तिने या गोष्टींना गांभीर्याने घेतले नाही। तिला वाटले की रमेशला भास होत आहे किंवा वाऱ्यामुळे आवाज येत असतील। दिवसेंदिवस विचित्र घटना वाढत गेल्या। रात्री अचानक खिडक्या धडधड करून उघडायच्या आणि जोरदार वाऱ्याशिवाय पडदे वेगाने हलत राहायचे। कधीकधी घरात एखाद्या लहान मुलाच्या रडण्याचा किंवा कुजबुजण्याचा आवाज ऐकू यायचा, पण बघितल्यावर कोणी नसायचं। सीमाची भीती वाढत चालली होती। तिने रमेशला वारंवार सांगितले की या घरात काहीतरी गडबड आहे आणि त्यांना हे घर सोडून द्यायला हवे, पण रमेश अजूनही या गोष्टींना अंधश्रद्धा मानत होता। तो प्रत्येक गोष्टीचे तर्कसंगत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होता। एके रात्री मध्यरात्रीनंतर जेव्हा सर्वत्र शांतता पसरली होती, तेव्हा त्यांना एका लहान मुलीच्या तीक्ष्ण किंकाळीचा आवाज ऐकू आला। तो आवाज वाड्याच्या मागच्या बाजूने, जिथे जुनी विहीर होती, तिथून येत होता। किंकाळी ऐकून सीमा भीतीने थरथर कापू लागली। तिने रमेशला घट्ट पकडले आणि त्याला बाहेर न जाण्याची विनंती केली, पण रमेशच्या मनात कुतूहल आणि थोडी भीती निर्माण झाली होती। त्याला खात्री नव्हती की त्याने ऐकलेला आवाज खरा होता की त्याचा भास। त्याने एक टॉर्च घेतली आणि हळूहळू दरवाजा उघडला। सीमा त्याला थांबवत राहिली, पण तो तिचे ऐकले नाही। तो हॉलमधून आणि मागील दारातून वाड्याच्या मागच्या बाजूला निघाला। बाहेर काळोख पसरलेला होता आणि फक्त टॉर्चचा प्रकाश दिसत होता। वाड्याच्या मागच्या बाजूला एक मोठी जुनी विहीर होती, जी आता वापरात नव्हती आणि तिच्याभोवती जंगली गवत वाढले होते। रमेशने टॉर्चचा प्रकाश विहिरीच्या दिशेने टाकला। विहिरीच्या काठावर त्याला एक लहान मुलगी उभी दिसली। तिचे केस विखुरलेले होते आणि ती दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून रडत होती। रमेशला तिची दया आली। त्याला वाटले की कदाचित ती हरवली असेल। तो तिच्या जवळ गेला आणि हळू आवाजात तिला विचारले, बाळा, तू इथे काय करतेस? इतक्या रात्री तू एकटीच? तुझे आईवडील कुठे आहेत? मुलीने हळूच आपले हात चेहऱ्यावरून बाजूला केले आणि मान वर केली। तिचा चेहरा पाहून रमेशच्या पायाखालची जमीन सरकली। तिच्या डोळ्यांच्या जागी खोल, पांढरी आणि भयान पोकळी होती। तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र, भयानक हसू पसरले होते, जे पाहून रमेशच्या अंगावर काटा आला। त्याच क्षणी त्या मुलीने एक तीक्ष्ण, हृदयद्रावक किंकाळी मारली। तो आवाज इतका भेदक होता की रमेशच्या कानात अजूनही गुंजत होता। ती किंकाळी संपूर्ण वाड्यात आणि आजूबाजूच्या परिसरात घुमली। रमेश भीतीने थरथर कापत मागे फिरला आणि धावत घरात आला। त्याने धाडकन दरवाजा बंद केला आणि त्याला कळेनासे झाले की त्याने काय पाहिले। तो पूर्णपणे घाबरलेला होता। त्याने सीमाला सर्व काही सांगितले। सीमा आधीच भीतीने पांढरी पडली होती। रमेशच्या चेहऱ्यावरील भीती आणि त्याच्या बोलण्याची पद्धत बघून तिला खात्री झाली की काहीतरी भयंकर घडले आहे। त्या रात्री दोघांनीही वाड्यात एक क्षणभरही थांबण्याचा विचार केला नाही। त्यांनी कसेबसे आपले महत्त्वाचे सामान घेतले आणि त्याच भयान रात्री वाड्याचे दार उघडे ठेवून ते बाहेर पडले। त्यांना कुठे जायचे हे माहीत नव्हते, पण त्या भयानक वाड्यात परत जाण्याची त्यांची हिंमत नव्हती। दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश आणि सीमावाईमधील लोकांना भेटले आणि त्यांनी रात्रीच्या अनुभवाबद्दल सांगितले। सुरुवातीला गावकऱ्यांना त्यांच्यावर विश्वास बसला नाही,
पण जेव्हा त्यांनी वाड्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांचे चेहरे गंभीर झाले. गावकऱ्यांनी त्यांना सांगितले की त्या वाड्यात अनेक वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. एका लहान मुलीचा खेळता खेळता विहिरीत पडून मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून तिची किंकाळी आजही रात्री ऐकू येते. काही लोकांनी तिला वाड्याच्या आसपास फिरताना पाहिल्याचेही सांगितले होते. रमेश आणि सीमाला आता त्या रात्रीच्या भयानक अनुभवाची आणि मुलीच्या किंकाळीची खरी कारणे समजली होती. त्यांना आपल्या हट्टीपणाचा आणि कमी किमतीच्या लोभाचा पश्चाताप झाला. त्यांनी त्याच क्षणी तो वाडा कायमचा सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा कधीही तिकडे फिरकले नाहीत. अनेक वर्षे उलटून गेली, पण रमेश आणि सीमा त्या भयानक रात्रीला आणि त्या मुलीच्या भेसूर किंकाळीला कधीही विसरू शकले नाहीत. आजही जेव्हा रात्री शांतता पसरते तेव्हा त्यांना त्या किंकाळीची आठवण येते आणि त्यांच्या अंगावर काटा येतो. तो जुना वाडा आजही वाईच्या बाहेर एकाकी उभा आहे. त्याच्या भिंती अजूनही भूतकाळातील भयानकथा सांगत आहेत आणि रात्रीच्या अंधारात त्या लहान मुलीची किंकाळी अजूनही घुमते, ज्यामुळे त्या वाड्याच्या आसपास कुणीही फिरकायची हिंमत करत नाही.